नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला आपल्या अद्रक प्लॉटमध्ये जे आता नियोजन करायचं आहे त्याची आपण चर्चा करणार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असाल की 2-4 दिवसापासून पावसाचं वातावरण होतं आणि पावसाचं वातावरण जसं पाऊस पडला तर त्याच्या आधी जे वातावरण होतं शेतकरी मित्रांनो, ते पूर्ण कडक ऊन पडलेलं होतं एकदम. म्हणजे 3-4 दिवस एकदम 25 ते 30 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं आणि त्याच्यानंतर अचानक पाऊस पडला आणि त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्याच्यानंतर काय झालं शेतकरी मित्रांनो, अद्रक आले पिकामध्ये एकदम भरपूर स्पॉटिंग दिसायला लागली. सडी, कंदकुज, मर रोग याचे प्रादुर्भाव खूप वाढायला लागले होते. तर त्याच्या कारणं काय झाली शेतकरी मित्रांनो, जे टेम्परेचर वाढलेलं होतं त्या टेम्परेचर जमिनीचं टेम्परेचरपर्यंत 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं आणि त्याच्यानंतर अचानक त्याच्यावरती पाऊस पडला आणि टेम्परेचर एकदम लो झालं. तर अशा कंडिशनला काय होतं, आणि पावसाचं प्रमाण पण एकदम जास्त झालं शेतकरी मित्रांनो. जो पाऊस होता की जो म्हणजे बेडमध्ये पाणी तुंबलेलं होतं भरपूर शेतकऱ्याच्या. तर याच्यामुळे काय झालेलं आहे, जमिनीमध्ये जो ओला होता तो बेडमध्ये जे मॉइश्चर आहे, हे मॉइश्चरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याच्यामुळं आधी मुळ्या खराब झाल्यात. मुळ्या खराब झाल्यानंतर जो प्रॉब्लेम आहे कंदकुजीचा, त्याचा प्रॉब्लेम यायला लागला. स्टंप सडचा प्रॉब्लेम यायला लागला आणि कंद पण सडायला लागले शेतकरी मित्रांनो. हे जे प्रॉब्लेम आहे हे पाऊस झाल्यानंतर खूप वाढायला लागले होते शेतकरी मित्रांनो. त्याच्या आधी हा प्रॉब्लेम भरपूर शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये नसेल, पण त्याच्यानंतर अचानक प्रॉब्लेम दिसायला लागले. तर त्यामुळं आपल्याला जे वातावरण बदलतं शेतकरी मित्रांनो, त्याच्यानुसार आपल्याला या गोष्टी करायच्या. कारण की वातावरण जर एकदम हिट असेल आणि अचानक पाऊस पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला वातावरण आता आपल्याला सगळ्या गोष्टी नोटिफिकेशन वगैरे येतात की इथे पाऊस पडणार आहे काय येतं. या गोष्टीनुसार आपल्याला, तर आपण इतके दिवसापासून बुरशीनाशक दिलेलं नसेल किंवा ट्रायकोशिडो हे जैविक बुरशीनाशक दिलेलं नसेल, तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तर वातावरण बदलल्यानुसार आपल्याला आपल्या प्लॉटचं प्लॅनिंग करायचं आहे. जर आपल्याला एकदा नोटिफिकेशन आलेलं पावसाचं, समजा अंदाज आलेला की 2-4 दिवसांनी पाऊस पडणार आहे, पण आपल्याला बुरशीनाशक देऊन 15-20 दिवस झालेले, तर पाऊस पडण्याच्या आधी आपल्याला एक बुरशीनाशक देऊन टाकायचं शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला. आणि पाऊस ज्यावेळेस कंटिन्युअस ह्युमिडिटी वातावरण आहे, कंटिन्युअस जे वातावरणामध्ये आर्द्रता जास्त आहे, त्यावेळेस आर्द्रता जास्त असल्यामुळे पानावरती पाणी साचून राहतं. पानावरती पाणी साचल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, करप्याचं याच्यावरती पिवळे टिपके पडायला लागतात, पानं करपा लागतात. त्यावेळेस आपल्याला कॉपरयुक्त बुरशीनाशक वापरायचे शेतकरी मित्रांनो. त्याच्याने काय होतं की जे बॅक्टेरियल करप्यासाठी एकदम म्हणजे चांगलं काम करतात, बॅक्टेरियल कार्पाला वाढू देत नाही आणि ते जीवाणू करपा असतो शकतो. मग त्यामुळं आपल्याला कार्बनडिझम, जे मॅन्कोझेब हे जे कॉन्टॅक्ट फंगिसाईड प्लस त्याच्यासोबत कॉपरयुक्त बुरशीनाशक हे पण आपल्याला फवारणी घ्यायची शेतकरी मित्रांनो. त्यांना आपल्याला खूप फायदा होतो. आणि शेतकरी मित्रांनो, जेवढं आपल्या प्लॉटची ग्रीनरिटी इम्युनिटी चांगली असेल तेवढं आपण ह्या प्लॉटला आपला सडीपासून, कंदकुजीपासून, मूळ सडपासून वाचू शकतो. आणि आपण हे बनवू शकतो शेतकरी मित्रांनो, बॅलन्स न्यूट्रियन्स आपल्याला देऊन कोणत्याही खताचा ओव्हरडोस करायचा नाही, कोणतेही औषधी आपल्याला हे शिल्लक द्यायचं नाही. कारण की या गोष्टीमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लांटवरती साईड इफेक्ट पडतात आपल्या प्लांटवरती आणि प्लांट आहे की आपलं हे सर्वाइव्ह करावं लागतं, स्ट्रेसमध्ये जातं. तर शेतकरी मित्रांनो, जेवढी ग्रीनरी मेंटेन होईल आहे बघा, तुम्ही पानावरती ग्रीनरी बघू शकता की पानावरची ग्रीनरी काय होतं शेतकरी मित्रांनो, अन्नद्रव्य चांगलं बनतं झाडामध्ये. अन्नद्रव्यमुळं चांगलं बनलं की आपल्या फुटे निघायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता की हे फुटे एकाच कोंबाला किती फुटे निघतात शेतकरी मित्रांनो. तर हे फुटे अन्नद्रव्य चांगलं बनल्यामुळं आपल्या अद्रक पिकामध्ये फुटे चांगले निघतात. ते अन्न ते खाली पाठवतात, खाली पाठवल्यामुळे मुळ्यामधून तिथून आपल्याला नवीन कंद बनण्यास मदत होते. तर शेतकरी मित्रांनो, ग्रीनरी ही आपल्या प्लांटमध्ये खूप महत्त्वाचं फॅक्टर आहे. त्यामुळे ग्रीनरी मेंटेन करणं आपल्या अद्रक पिकामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण की ग्रीनरीवरतीच आपल्या प्लॉटचं उत्पन्न ठरलेलं असतं शेतकरी मित्रांनो. जेवढं आपल्या प्लॉटची ग्रीनरी येईल तेवढं आपल्याला उत्पन्नाचा फायदा होईल. नंतर जर आपला प्लॉट पिवळा पडला तर आपल्याला प्लॉट कमजोर होतो शेतकरी मित्रांनो. प्लॉट कमजोर झाला म्हणजे त्याच्यावरती सगळ्या बुरशीचा अटॅक होतो आणि आपल्या प्लॉटमध्ये सड येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपल्या प्लॉटला ग्रीनरी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. कोणते पॉवरफुल टॉनिक देण्याआधी आपल्याला ग्रीनरी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला जर याच्यामध्ये ग्रीनरी मेंटेन करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर आपण त्या प्लॉटचं तुम्ही मला कमेंट करू शकता, प्लॉटचे फोटो टाकू शकता. मी तुम्हाला ते आपण ग्रीनरी मेंटेन कशी करायची ते नक्की सांगेल. धन्यवाद.